नमस्कार. अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. आजच्या ज्या काही घडामोडी आहेत शिक्षक भरतीबाबत खूप महत्त्वाच्या अशा घडामोडी घडलेल्या आहेत, त्या सगळ्या मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सकाळीच मी एक व्हिडिओ टाकलेला होता, त्यामध्ये मी सांगितलं होतं की आज 8:30 वाजता सकाळी एक महत्त्वपूर्ण बैठक शिक्षक भरतीसाठी आयोजित केलेली आहे. तर त्यात काय काय घडलं ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. की पवित्र पोर्टलचे जे काही कक्ष आहेत ते प्रत्येक जिल्हा परिषदेला ते कक्ष म्हणजे उभारण्यात आलेले आहे. म्हणजे पवित्र पोर्टलला ज्या पण काही अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी ते कक्ष आहेत. आणि ज्या पण काही अडचणी तुम्हाला निर्माण होतील की तुमचा जसं मोबाईल नंबर आहे, तुमचं जे काही कागदपत्र आहे ते तुम्हाला अपलोड करण्यासाठी किंवा तुम्हाला रेफरन्स प्राधान्यक्रम देण्यासाठी ज्या पण काही अडचणी येतील किंवा पेसा क्षेत्रातलं जे पण काही शिक्षक भरतीचा तुम्हाला तपास करायचा असेल तर तुम्हाला अधिकाऱ्यांचे तिथे मोबाईल नंबर दिलेले आहेत. आणि पवित्र पोर्टल एक स्पेशली असं कक्ष उभारण्यात आलेलं आहे जिल्हा परिषदला शिक्षण विभागामध्ये. तर प्रत्येक नाशिकला पण आहे, परभणी आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते कक्ष उभारण्यात आलेले आहेत. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे शिक्षक भरतीला आता खूप गती येणार आहे. आणि 100% आज जी काही दुसरी अपडेट आहे तर 100% आज आंतरजिल्हा बदली ज्या शिक्षकांची झालेली आहे त्यांना मेल हे संध्याकाळपर्यंत येतील. आणि यादी पण प्रसिद्ध होणार आहे. रात्रीपर्यंत यादी दिसेल. त्यानंतर ज्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली होणार आहे त्यांना मेल गेलेला असेल आणि त्यांची आंतरजिल्हा बदली आज सरसकट 2022 ते 20 दोघी वर्षांची आंतरजिल्हा बदलीचं जे काही कामकाज होतं आज याद्या वगैरे बघायला मिळतील. ही एक आपल्यासाठी सकारात्मक गोष्ट आहे की काही ना काहीतरी घडामोडी ह्या घडत आहेत. त्यानंतर शिक्षक भरतीच्या जाहिराती कधीपर्यंत येऊ शकतात. तर फार कन्फ्युजन आणि टेन्शनमध्ये असलेले 9वी ते 12वीच्या ज्या काही खाजगी संस्था आहेत, जे काही उच्च जे काही कॉलेज आहेत 11वी 12वीचे उच्च माध्यमिकचे, तिथल्या जे काही रोस्टर आहे, जे रोस्टर पूर्ण झालेले असतील त्या रोस्टरांना पवित्र पोर्टलला जाहिराती नोंदणी करण्यासाठी पोर्टलला त्यांची एक त्यांना पण तिथे पोर्टलला जसं 2017चं आहे, 2023चं आहे किंवा प्राथमिकचं आहे, माध्यमिकचं आहे, तसं त्यांनाही टॅब उपलब्ध करून येणार आहे. आणि 9वी ते 12वीच्या जेवढ्या पण कॉलेज आहेत त्या कॉलेजांचे जागा आहे, रिक्त जागा तुम्हाला पोर्टलला दिसतील. माध्यमिकच्या पण तुम्हाला खाजगी संस्थांच्या जाहिराती याव्यात असं वाटतं. जास्तीत जास्त जागा त्या रिक्त आहेत. त्या काही खाजगी संस्थांना जाहिराती अपलोड करायला अडचण येत आहे. तर त्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना पवित्र पोर्टलला यानंतर म्हणजे आज यादी लागली की उद्यापासून त्यांना जिल्हा परिषद जेवढ्या पण आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, जिल्हा परिषद शाळा असतील, कटक मंडळे, महानगरपालिका यांना तर टॅब उपलब्ध करून दिलेला आहे की तुम्ही लवकरात लवकर तिथे तात्काळ एका आठवड्यात म्हणजे 5 ते 6 दिवसामध्ये तुम्ही तिथे जाहिराती सगळ्या अपलोड करायच्या आहेत. आणि मला असं वाटतं की 5 जानेवारीपर्यंत, आजची 26 तारीख आहे, म्हणजे आपण ही 31 तारखेपर्यंत 4 दिवस धरूया. 27, 28, 29, 30, 31 4 ते 5 दिवस आणि पुढचे 4 ते 5 दिवस म्हणजे 5 जानेवारीनंतर आपल्याला जाहिराती या नक्कीच लवकरात लवकर दिसतील. तर सगळ्यांनी सकारात्मक विचार करा. हे मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओत पण सांगितलं, मी आता पण सांगते आहे की लवकरात लवकर आपल्या जाहिराती प्राधान्यक्रम येणार आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येकाला वाटतं की आपला नंबर लागावा किंवा आपल्याला रेफरन्स दिसले पाहिजे, प्राधान्यक्रम दिसले पाहिजे. प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी आपल्याला किती दिवस दिले जातील? फार फार तर समजा 5 तारखेपासून सुरू झाले तर आपल्याला ते 25 तारखेपर्यंत किंवा 20 तारखेपर्यंत आपल्याला प्राधान्यक्रम हे देण्यासाठी, लॉक करण्यासाठी टॅब उपलब्ध असेल. त्यानंतर यादी कधी लागते ते बघायला आता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत 16 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला
आपल्या याद्या या बघायला नक्कीच मिळतील असं मला वाटतं. की पहिलं प्राधान्यक्रम सुरू होऊन जाऊ द्या. जाहिराती कुठल्या येतात, जाहिराती कशा जनरेट होतात हेही मला बघायचं आहे. मला उत्सुकता आहे, कारण 2023ला परीक्षा देऊन आज 10 महिने झाले आणि 10 महिन्यापासून मी एक रिॲलिटी सांगते की घरातले जे पण लहान सदस्य आहेत, मोठे नाही पण लहान सदस्य, पुन्हा पुन्हा विचारतात की तुमची शिक्षक भरती कधी होणार आहे. बऱ्याच मुलांना असं विचारलं जातं की तुझी शिक्षक भरतीचं काय झालं किंवा तुझ्या जॉबचं काय झालं, हे प्रश्न जास्त विचारले जातात. आणि त्यामुळे शिक्षक भरतीत काम होईल की नाही होईल हे आता कन्फ्युजन आहे. जागा किती येतील, तर मला असं वाटतं की कपात केली, 10% कपात जर केली तर 17 ते 18,000 या झेडपीच्या जागा येणार आहेत. आणि त्यानंतर झेडपीच्या 14,000 जागा आहेत, तर त्यामध्ये थोडेफार कमी जास्त बिंदू होऊ शकतात. बिंदू नामावलीनुसार, आंतरजिल्हा बदलीनुसार. तर त्यामध्ये थोडाफार बदल होऊन 15,000 च्या 10% काढून घ्या तर 13,000 किंवा 12,000पर्यंत हे जिल्हा परिषद, मग नंतर महानगरपालिका, त्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका, त्यानंतर खाजगी संस्था, उच्च माध्यमिक, माध्यमिक, सगळ्याच जागा मिळून ह्या 17 ते 18,000 येऊ शकतात. 20,000पर्यंत आपली शिक्षक भरती ही नक्कीच होणार आहे. तर ज्यांना पण असं वाटतं की आपली शिक्षक भरती होते की नाही होते, पण मला असं वाटतं नवीन वर्ष हे आपल्यासाठी काही ना काहीतरी घेऊन येईल. कारण शासन स्तरावर, मंत्रालय स्तरावर बऱ्याच अशा घडामोडी होत आहेत. आणि जरा निगेटिव्ह अशा जे काही 50% कपात वगैरे होणार आहे, या गोष्टींकडे जरा दुर्लक्ष करा, चांगला विचार करा. आणि लवकरात लवकर आंतरजिल्हा बदलीची यादी मला बघण्याची उत्सुकता जास्त आहे. कारण की कोणत्या कास्टचे शिक्षक हे बदली करून कोणत्या जिल्ह्यात गेलेले आहेत हे बघणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीची यादी मला बघण्यात उत्सुकता आहे आणि त्यानुसारच आपल्या जाहिराती या येणार आहेत. आणि म्हणजे एक पायरी आपण दूर आहोत, एक पायरी आपण दूर आहोत. ST कॅटेगरीचे असतील, ज्यांना 150 मार्क आहेत, 140 मार्क आहेत, 130 मार्क आहेत, इतर कास्टचे जे पण काही आहेत, जे समांतर आरक्षणमध्ये आहेत, प्रकल्पग्रस्तमध्ये आहेत, जे पण महिला आरक्षणमध्ये आहेत, इतर जे आपण त्यांना सुविधा म्हणजे आरक्षण आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी मला सांगावंसं वाटेल की ते रेफरन्स देण्यासाठी प्राधान्यक्रम जे पण आहे ते देण्यासाठी उत्सुक आहेत. पण शिक्षक भरतीचा टॅब उपलब्ध झाला पाहिजे, त्यानंतर जाहिरातींचा टॅब उपलब्ध झाला पाहिजे, त्याशिवाय आपली शिक्षक भरती होईल का? नाही. तर ते आपल्याला लवकरात लवकर 5 जानेवारीपर्यंत बघायला मिळतील. आणि एका आठवड्यात त्या जाहिराती ज्या पण काही आहेत त्या जाहिराती अपलोड करायला त्यांना मुदत दिलेली आहे आणि लवकरात लवकर आपली जाहिराती आपल्याला दिसणार आहे. तर मला उत्सुकता हीच आहे की आंतरजिल्हा बदलीची यादी आज कुठल्याही परिस्थितीत रात्रीपर्यंत आपल्याला माहीत होईल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.